हरे कृष्णा. तर काही दिवसापासून आपण भगवद्गीतेविषयी चर्चा करत आहोत आणि आपण थीम वाईज जात आहोत भगवद्गीतेमध्ये. तर आपण आजपर्यंत 7 सत्र घेतले आहेत आणि 7व्या सत्रामध्ये आपण 5 विषय पाहिले. 5 विषय म्हणजे मनुष्याच्या वास्तविक समस्या, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, त्यानंतर आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक क्लेश आणि आदि भौतिक क्लेश हे आपण पाहिलं. मग आता या समस्या तर आपण पाहिल्या आणि ज्यावेळी माणसाला समस्या येतात त्यावेळी माणूस कन्फ्यूज होतो, काय करायचं काय नाही त्याला कळत नाही. की जसे अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती संभ्रमित अवस्थेमध्ये होते. युद्ध करू का नको, युद्ध करू का नको, मला पाप लागेल. आणि बरीच अशी 4-5 कारणं भगवंतासमोर त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये मांडलेली आहेत अर्जुनांनी की युद्ध का नाही करायचं. सो ही वॉज इन अ ग्रेट कन्फ्युजन अबाउट हिज ड्युटी. मग भगवंतांनी पुढे जाऊन भगवंत सांगतात की बुद्धियोगाचा वापर करून, ज्ञानाचा वापर करून ह्या अज्ञानरूपी जे काही कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे, याला दूर कर. आणि मग ते ज्ञान ज्याला आपण दिव्य ज्ञान म्हणतो, ट्रान्सेंडेंटल नॉलेज म्हणतो, ते जर आपण घेतलं तर आपणही आपल्या जीवनामध्ये जे काही संभ्रमावस्था आहे की जशी अर्जुनाची आहे, आपणही आजकाल कन्फ्यूज आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये, तर ते दूर होईल. तर आज आपण ज्ञानचक्षूंची प्राप्ती या बाबतीत बोलणार आहोत. हा आपला आजची थीम आहे. तर याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की ज्ञान कोणकोणत्या मार्गानं घेता येतं किंवा घेतलं जातं. तत्पूर्वी आपण काय करू, मंगलाचरण करू, गुरुवंदना करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताश्च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धांत सरस्वती नामिने. श्रीवार्षभाणवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्ण संबंध विज्ञानदायिनी प्रभवे नमः. माधुर्योज्वल्य प्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिद श्री गौरकरुणा शक्ति विग्रहाय नमोस्तुते. नमस्ते गौरवाणी श्रीमूर्ते दीनदारिणे रूपानुविर्धाप सिद्धांत ध्वांतहरिणे. नमो गौरकिशोराय साक्षात् वैराग्यमूर्ते प्रलंबर सांबुंदे पादाम्बुजाय ते नमः. नमो भक्तिविनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्तिस्वरूपाय रूपानुगौराय ते. गौरवीर्भाव भूमिस्तां निर्दिष्टा सज्जने प्रियः वैष्णव सार्वभौम श्रीजगन्नाथाय ते नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतार भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की प्रभुपाद, श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य ते काय म्हणतात, ज्यावेळी तुम्ही प्रीचिंग करताय, ज्यावेळी तुम्ही प्रवचन देताय आणि समजा कोणीही तुमच्या प्रवचनाला जर आले नाहीत तर ते म्हणतात डोंट गेट डिस्करेज होऊ नका. सिट पीसफुली, एका जागी शांत बसा अँड प्रीच.
प्रवचन करा. इफ नोबडी इज देअर, 4 वॉल विल लिसन. 4 भिंतीत तुमच्या ऐकतील. याचा अर्थ काय? बिकॉज गॉड और कृष्णा प्रेजेंट एव्हरीवेअर, even in the atoms. What to say about entire wall? We know that Lord Narasimha came out of pillar to protect his devotees, Prahlad Maharaj. So don't get discouraged. कोणी बघेल नाही बघेल, किती फॉलोवर, किती लाईक, जस्ट प्रीच. तोच आपला उद्देश आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचं तोच खरा युगधर्म आहे. त्यांनी सांगितलेला की हे जे ज्ञान आहे हे सर्वांपर्यंत पोचवणे. कलियुगासाठी त्यांनी युगधर्म सांगितलेला आहे की हरिनाम संकीर्तन, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर याचा नियमित रूपानं आपल्याला जप करायचा आहे. ज्यावेळी आपण प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी नावाचा सेशन घेऊ लास्ट, त्यावेळी याच्या बाबतीत विस्तारानं आपण चर्चा करू. ओके, तर ज्ञान चक्षुंची प्राप्ती. तर सुरुवातीला आपण बघितलं की कोणत्याही समस्या सॉल्व्ह करायची असतील तर आपल्याला ज्ञान लागतं. कोणतीही समस्या असू दे, ज्ञान नसेल तर तो व्यक्ती ती समस्या सॉल्व्ह करू शकत नाही. कुठलाही क्षेत्र असू दे, मेडिकल, इंजिनिअरिंग, ITI, इवन शेत म्हणा, कृषी विभाग किंवा कोणतंही ज्ञान असण्याची फार आवश्यकता आहे. मग आपण हे ज्ञान घेतो कसं? ज्ञान चक्षु मीन्स आईज असा अर्थ होतो. चक्षुर उन्मीलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. की जे गुरु की ज्यांनी ज्ञानाच्या प्रकाशाने अंधारमय झालेले माझे चक्षु उन्मीलित केले, उघडले, तस्मै श्री गुरुवे नमः, त्या गुरूंना माझा प्रणाम असो. तर हे ज्ञान घेण्याचे वेगवेगळे माध्यम आपण बघू. तर पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. तर ही 3 ज्ञान घेण्याचे प्रमाण आहेत. तर यापैकी हायेस्ट प्रमाण काय आहे ते आपण बघू आणि कोणत्या प्रमाणामध्ये काय इम्परफेक्शन्स आहेत तेही बघू. तर आज आपण प्रत्यक्ष ज्ञान एवढंच होईल असं वाटतंय मला, कारण का पूर्ण जग ह्या प्रत्यक्ष प्रमाणावरती आज चाललेलं आहे. पूर्ण जग प्रत्यक्ष प्रमाण, याला इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्ट परसेप्शन. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? असं ज्ञान की जे माझ्या या पंच इंद्रियांना अनुभवतं ते ज्ञान, दॅट इज करेक्ट. ते ज्ञान तेवढंच मी त्याला सत्य मानतो, बाकीचं काही नाही. म्हणजे या इंद्रियांनी जे तुम्हाला ज्ञान घेता येतं की जे ज्ञान तुम्ही घेताय ते ज्ञान म्हणजे किती प्रत्यक्ष प्रमाणावरती अवलंबून आहे. म्हणजे इंद्रियांद्वारे येणारं ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर आपली जी इंद्रिय आहेत, आपण एक जस्ट एक्झाम्पल बघू की हे जे प्रत्यक्ष प्रमाण आहे या प्रत्यक्ष प्रमाणावरती सायन्स बेस्ड आहे. सीइंग इज बिलिव्हिंग हा त्यांचा एक लोगो आहे. सीइंग इज बिलिव्हिंग, जे मी बघितलं तेच खरं, बाकीचं काही नाही. अशी कित्येक गोष्टी आहेत की ज्या आपण बघतो पण ते आपल्याला दिसतही नाही किंवा आपल्याला त्याचं फॉल्स परसेप्शन येतं. उदाहरणार्थ आपण सकाळी सूर्य बघतो, तो सूर्य किती दिसतो? 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर गोल दिसतो. 3 मीटर गोल ना, पण तेवढा आहे का तो? प्रत्यक्ष प्रमाण. सीइंग इज बिलिव्हिंग आहे. सीइंग इज बिलिव्हिंग दिसतं ते खरं आहे. सूर्य दिसतो छोटा, पण कितीतरी मोठा आहे तो. नॉट सीइंग इज बिलिव्हिंग. अजून एक आपल्याला एक फिजिक्समध्ये एक एक्सपेरिमेंट असायचं बघा, की एक काचेच्या पेल्यामध्ये एक अशी कांडी टाकली तर ती काय व्हायची? बाहेरून बघितली की ती तिरकी दिसायची, मोडल्यासारखी दिसायची. तुम्ही त्याला म्हणताय लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, पण दिसतं काय? ती काठी तिरकी दिसते किंवा काठी मोडलेली दिसते. इज सीइंग इज बिलिव्हिंग. जे बघतो ते खरं आहे.
तर किंवा अजून एक एक्झाम्पल, काही काही कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सेस असतात, आरशे असतात बघा. आपण ते इथे जे मठ आहे कनेरी मठ, त्याच्यामध्ये ते भूत बंगला म्हणून काहीतरी समथिंग पार्ट आहे का काहीतरी आहे, ते तिथं असे आरशे लावलेत मोठे मोठे मोठे. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर स्वतःला बघाल तर असा मोठा आरसा, असा मोठा चेहरा दिसतो किंवा एकदमच असा चपटा चेहरा दिसतो. तर इज सीइंग इज बिलिव्हिंग, जे दिसतं ते खरं आहे. तर ह्या गोष्टींवरती, ह्या प्रत्यक्ष प्रमाणावरती सायन्स बेस्ड आहे. पूर्ण सायंटिफिक थेअरी जी आहेत, प्रत्यक्ष प्रमाण जे दिसतं ते, जे अनुभवाला येतं ते. आणि म्हणून तुम्ही बघाल की ह्या सायंटिस्ट, या शास्त्रज्ञांनी ज्या मांडलेल्या थेअरी असतात, या थेअरीज ज्या असतात, ह्या सतत बदलत असतात, सतत बदलत असतात. याचाच हा प्रूफ आहे की दे आर इम्परफेक्ट, की त्यांच्या थेअरीज इम्परफेक्ट होत्या. म्हणजे पूर्वी जी थेअरी होती, त्या थेअरीचं पुढं संशोधन चालू असतं, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन सापडतं, ती थेअरी बाजूला सारली जाते, दुसरी थेअरी आणली जाते. म्हणजे पहिल्या थेअरीमध्ये काहीतरी इम्परफेक्शन होतं. म्हणून मुलांच्या शाळेतले सिलेबस सुद्धा बदलतात, मुलांच्या शाळेतल्या सिलेबसमधल्या थेअरी सुद्धा बदलतात. नाव असेल तेच, पण पूर्वीची थेअरी मात्र वगळलेली असते, नवीन आलेली लावलेली असते. आता काही वर्षांनी तीही जाईल, दुसरी कुठली तरी येईल. का? कारण ही प्रत्यक्ष प्रमाणावरती अवलंबून आहे. सीइंग इज बिलिव्हिंग इज नॉट ऑलवेज ट्रू. प्रत्येक वेळी ते खरं असेल अशातला भाग नाहीये. याचे कारण आहेत, ती म्हणजे की माणसामध्ये 4 इम्परफेक्शन आहेत, अपूर्णता आहेत. 4 अपूर्णता. त्यातली पहिली अपूर्णता म्हणजे आपली इंद्रिय जी आहेत तीच मुळात फॉल्टी आहेत, इम्परफेक्ट सेन्सेस. अँड वी कॅनॉट गेट परफेक्ट नॉलेज थ्रू इम्परफेक्ट सेन्सेस. पूर्ण ज्ञान आपण अपूर्ण इंद्रियांनी घेऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला समजा ऐकू येत नसेल तर त्याला जे आपण सांगतो ते क्लिअर कट त्याला कळेल का? नाही. त्याचे इंद्रिय तिथं अपूर्ण आहे, कारण त्याला त्यातून प्रॉपरली ऐकू येत नाही. तर इंद्रिय आपली ही अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ हे डोळ्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की डोळे कसे कसे आपल्याला धोका देऊ शकतात. सूर्याचं उदाहरण सांगितलं, त्या काठीचं उदाहरण सांगितलं, त्या आरशाचं उदाहरण सांगितलं. इव्हन आपण फार लांबचंही बघू शकत नाही किंवा आपण फार जवळचंही बघू शकत नाही. वी कॅनॉट सी आवर आयलिड्स. आपल्याला ज्या पापण्या आहेत त्या सुद्धा आपल्याला दिसत नाही, किंवा एकदम अतिदूरचं तेही दिसू शकत नाही. तिथेही काही लिमिटेशन्स आहेत. अजून आपण या भिंतीच्या पलीकडचं काय आहे तेही पाहू शकत नाही. किंवा अजून तुम्हाला सांगायचं झालं तर काही काही गणी उदाहरणं असतात की जे सायकोलॉजी स्टुडंट आहे, सायकोलॉजीचे, त्यांच्यामध्ये काही काही उदाहरणं असतात की असे ग्लास काढलेला असतो आणि त्या ग्लासमध्ये तुम्हाला जर बघायला सांगितलं तर कोणाला 2 चेहरे दिसतात, कोणाला एक ग्लास दिसतो. तुम्हाला इथे आकृती दिसते का बघा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी आकृती आहे, ही जी आकृती आहे, अशी आकृती जर तुम्ही बघाल, ही आकृती, तर याच्यामध्ये कोणाला ग्लास ठेवल्यासारखं दिसेल. जर इकडून आणि इकडून जर तुम्ही कोण कोण बघाल तर कोणाला 2 चेहरे दिसतील. सिमिलरली इथं एक चित्र आहे, कोणाला त्याच्यामध्ये वृद्ध स्त्री दिसेल तर कोणाला त्याच्यामध्ये तरुण मुलगी दिसेल. इथं तुम्ही बघाल तर हे त्रिकोण आहे, ह्याचे भाग कट केलेले आहेत, तरी सुद्धा आपण तो पूर्ण त्रिकोण आहे असं परसीव्ह करतो. इथं बघा 13 लिहिलेलं आहे, पण लोक काही काही वेळा 13 वाचतील, पटकन काही काही लोक 20 सुद्धा वाचतील. तर ह्या आपल्या डोळ्याचे इम्परफेक्शन आहेत. सायकोलॉजीमध्ये सगळा हा भाग येतो. तरीही आपल्या डोळ्याला आपला इतका गर्व आहे. अरे लाईट इथनं गेली ना तर स्वतःला तू आरशामध्ये पाहू देखील शकणार नाहीस. स्टील त्या डोळ्यावरती एवढा गर्व आहे. आता हे डोळे हे अपूर्ण आहे, त्याच्यामध्ये अपूर्णता आहे. म्हणून गॅलिलिओने जो टेलिस्कोप काढला आणि टेलिस्कोप मधून जे आपण बघतो काय जे ग्रह वगैरे, आता इथं आपण अपूर्ण इंद्रियाचा त्या टेलिस्कोप मध्ये जरी बघत असो तरी आपण या डोळ्याचा वापर करतो. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती देखील परफेक्ट असेल का नाही याची गॅरंटी नाही आहे. हे झालं अपूर्ण इंद्रिय. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे
भ्रमित होण्याची प्रवृत्ती, टू बी इल्युजन्ड, लोक भ्रमामध्ये असू शकतात। हा दुसरं इन्फॉर्मेशन आहे। उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो, त्याला पोटात दुखत असतं, त्याला तुम्ही पेन किलर दिली, तो घरी गेला, एक आठवडाभर गोळ्या खायला लागला, त्याला बरं वाटायला लागलं, परत तो आठवड्याभराने येतो, पोट दुखाले म्हणतो, परत तुम्ही त्याला गोळ्या देताय, परत तो आठवड्याभर व्यवस्थित, तर तो या भ्रमात असतो। ज्यावेळी तो गोळ्या खातो, ज्यावेळी त्याची वेदना कमी होते, त्यावेळी तो या भ्रमात असतो की आय एम ऑल राईट, एव्हरीथिंग इज ओके, बट डिसीज इज इनसाइड। डिसीज हा तसाच आहे। तर वेदनाशामक जे आहे ते काय करतं, टेम्पररी पेन कमी करतं आणि त्या व्यक्तीला वाटतं की मी बरा झालेला आहे। तो भ्रमित झालेला असतो तो व्यक्ती। तर या अशा गोष्टी आहेत। तर किंवा अजून एक गोष्ट आपण सांगू शकतो की एक व्यक्ती असतो की त्याला एक सुंदर स्त्री जाताना रस्त्याने दिसते, त्या व्यक्तीचं तिची केशभूषा एकदम सुंदर असते, दिसायला एकदम छान असते, वेगवेगळे आभूषणे तिने घातलेले असतात, गॉगल घातलेला असतो, आणि अशा व्यक्तीचा पाठलाग करत ती व्यक्ती पाठीमागून जाते, त्या स्त्रीचा पाठलाग करत, त्या युवतीचा पाठलाग करत ती जाते। आणि ज्यावेळी ती युवती जाते, घराच्या आत जाते, आतून दरवाजा लावते आणि हा खिडकीतून बघत असतो, तर ती व्यक्ती पहिला काय करते, चष्मा काढते। चष्मा काढल्या पेटाला त्या व्यक्तीला काय दिसतं, डोळे आत गेलेले दिसतात, चेहऱ्यावरचा मुकुट असा काढते की जो आजकाल मूवीमध्ये वापरला जातो बाबा, चेहऱ्यावरचा मुकुट असा काढते, त्यावेळी त्याला दिसतं चेहरा सुरकुतलेला आहे। डोक्यावरची विग ज्यावेळी काढते त्यावेळी त्याला कळतं की अरा ही स्त्री वृद्ध आहे, म्हणजे तो भ्रमात होता, लक्षात ठेवा। तर व्यक्ती भ्रमामध्ये राहू शकतो, त्याच्यामुळे त्याच्याकडून जे नॉलेज येण्याची शक्यता आहे, इट माइट बी इम्परफेक्ट। थर्ड आहे टेंडन्सी टू कमिट मिस्टेक, चुका करण्याची प्रवृत्ती, हे तिसरं इम्परफेक्शन आहे। प्रत्येक जण काही ना काही आयुष्यामध्ये चूक करत असतो, ही माणसामध्ये प्रवृत्ती आहे चुका करण्याची, हे एक इम्परफेक्शन आहे। की जसं आपल्याला भ्रमही होतो की किंवा आपली चूक ही अशी असते की एकदमच एखादी अशी म्हणजे वायर किंवा अशी दोरी पडलेली दिसते, दचकतो आपण लगेच एकदम, का त्याला वाटतं की तो साप आहे। मिस्टेकनली तो काय करतो, साप आहे असं गृहीत धरतो, पण तो साप आहे का, ती एक दोरी पडलेली आहे अशी। किंवा अजून एका फेमस व्यक्तीचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, न्यूटन। तर न्यूटनचा जो कमरा होता, जो खोली होती, तर न्यूटननं काय केलेलं होतं, एक मांजर पाळलेलं होतं, आणि ते मांजर जे होतं, ते मांजर आत बाहेर जाण्यासाठी न्यूटननं काय केलं, त्याच्या एखादी भिंत होती, त्याला एक गोल छिद्र पाडलं की ज्याच्यातून ते मांजर आत बाहेर करू शकेल, राईट। मग काही दिवसांनी त्या मांजराला पिल्ली झाली, छोटी छोटी। आता ती पिल्ली जाण्यासाठी न्यूटननं अजून एक तेवढ्याच आकाराचे काय केलं, छिद्र पाडलं की त्यातून ती छोटं पिल्लं जाऊ शकेल। पण नंतर त्या न्यूटनला असं कळालं की ती मांजर आणि मांजराचं पिल्लू हे एकाच छिद्राचा वापर करतात येण्या जाण्यासाठी, त्या मोठ्या छिद्राचा। छोट्या छिद्राचा वापर कोणीच करत नाही, ते छोटं मांजर बी करत नाही, म्हणजे मोठ्या छिद्रातून छोटं मांजरही जाऊ शकतं, एवढंही त्या न्यूटनच्या लक्षात आलं नाही। त्यामुळे न्यूटन स्वतःवरती हसले आणि मी किती मूर्ख आहे हे स्वतःच ते म्हणले। मिस्टेक, थोर लोक मिस्टेक करतात। काही राजनीतिक लोक आहेत की ज्यांची नावं नाही घेत मी, पण तुम्हाला माहिती आहे, इव्हन फॉरेनमध्ये देखील या घटना आहेत, आपल्या भारतामध्ये या घटना घडलेल्या आहेत की अशा कित्येक महान राजनैतिक नेत्यांना की जे सभा घ्यायला जाणार होते, त्यांच्या गुप्तहेरांनी त्यांना सांगितलं होतं की डोंट गो देअर, जाऊ नका, तुम्हाला धोका आहे। ते गेले अँड दे गॉट किल्ड, ते मारले गेले, दे मेड अ मिस्टेक, त्यांनी जाण्याची मिस्टेक केली। तर मिस्टेक करण्याची प्रवृत्ती एक असते। लास्ट म्हणजे दुसऱ्यांना फसवण्याची प्रवृत्ती असते, टेंडन्सी टू चीट अदर्स। प्रत्येक जणामध्ये ही टेंडन्सी आहे,
कमी अधिक थोड्या प्रमाणात आहे. आपल्याला वाटतं काही काही वेळेला की आपल्या मित्राचं दुकान आहे, तिथं आपण जाऊ, चला माझ्या ओळखीचा हेडफोन घेऊ, मोबाईल घेऊ. तुम्हाला काय वाटतं, तो मित्र तुम्हाला म्हणजे हे करतो का, म्हणजे कमी करून घेईल असं वाटतं का? ते प्रत्येकाला अनुभव आहे हा. कोणीही लॉस करून घेत नाही. मी तुझा मित्र आहे, हां हे एवढ्या वेळेला घे, पण ही इज अ चीटिंग यू. कोणीही लॉस करून स्वतःचा घेत नाहीये. चिटिंग प्रोपेन्सिटी प्रत्येकाकडे आहे, कमी अधिक प्रमाणात आहे. फसवतात लोक, कितीतरी लोक फसवतात कोणाकोणाला. मोठे मोठे लोक आहेत की जे करोडोवधी कोट्यावधी लोकांचा घोटाळा करून जे फॉरेनला पळून गेलेले आहेत. इथंही काही लोक आहेत की ज्यांनी कोट्यावधी करोडो रुपयांचा घोटाळा केलेला आहे. फसवतात लोक. अशा लोकांकडून हे प्रत्येकाकडे ही जर टेंडन्सी असेल तर ते ज्ञान येणारं ती परफेक्ट असेल का? परफेक्ट असेल का? एक एक्झाम्पल सांगतो. इथं आहे की जे उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे डार्विनचा, इव्हॉल्युशनचा जो सिद्धांत आहे, तर त्याचे काही अनुयायी जे होते त्यांनी काय केलं, पिल्ट डाऊन हे एका कब्रिस्तानचं नाव आहे. कब्रिस्तान जिथं लोक हे केली जातात, माथेहार केली जातात, तर त्या ठिकाणी त्यांनी उत्खनन चालू केलं होतं. आणि 1912 साली त्यांना काहीतरी अवशेष सापडले आणि त्यानंतर ते अवशेष त्या शास्त्रज्ञांनी 1912 साली जोडले आणि ते जगापुढे प्रसिद्ध केले. आणि तिथून डार्विनच्या थेअरीला फार जोर आला. का? कारण ते अवशेष जे होते ना, ते हे सिद्ध करत होते की माणूस एप्स म्हणजे माकडांपासून आला आहे. तर ही 1912 पासून हे चालू झालं. म्हणून त्याला पिल्ट डाऊन, येस व्हॉट इज दॅट, येस पिल्ट डाऊन मॅन. गुगलवरती तुम्ही जर सर्च केला पिल्ट, PILTDOWN, पिल्ट डाऊन मॅन असं सर्च करा, तर हे 1912 पासून चालू झालं. आणि हे एका म्युझियममध्ये ठेवलं होतं. आणि 1953 नंतर 1953 साली असं उघडकीला आलं की काही शास्त्रज्ञांनी परत काय केलं, त्याच्यावरती रिसर्च केला. आणि काही शास्त्रज्ञांनी काय केलं, त्याच्यावरती रिसर्च केला. तर त्यांना असं आढळलं की ती जी कवटी आहे, ती कवटी, त्याच्यामधला जबडा हा माणसाचा होता आणि वरची कवटी जी होती ती ऑरँगुटन नावाच्या एप्सची होती. तर त्या फ्यूज केल्या गेलेल्या होत्या. 1953 सालीला हे उघडकीला आलं. आणि म्हणून तुम्ही गुगलवरती जरी वाचाल, मराठीमध्ये जरी टाईप केलं, तर ही एक बोगस थिअरी आहे असं येतं त्याच्यामध्ये, असं फॉल्स. तर 1912 पासून 1953 पर्यंत लोकांना फसवण्यात आलं शास्त्रज्ञांनी की माणूस हा माकडांपासून आलेला आहे. माकडा अजून तशीच आहे, ते चालतं. सगळीच माणसं झाली असते ना, माकडापासून आले असतील. आणि सिलेक्शन त्यांचं येतं. जे चांगले आहेत त्याला नेचर सिलेक्ट करतं आणि माणूस बनवतं. बाकी जे डल आहेत ते माकडच राहणार. आणि चांगले जे आहेत नॅचरल सिलेक्शन म्हणतात त्याला. एव्हरीथिंग इज फ्रॉड. आणि हे आपल्या डोक्यात भरवतात पुस्तकामध्ये आणि हे आपण ऐकतो. तरी पिल्ट डाऊन आहे ना, ते आधी कधी जो लोक शिकत असतील त्यांना ते माहिती असेल. आपल्या पुस्तकात ते नव्हतं ते पिल्ट डाऊनचं. का? कारण बोगस थिअरी होती, ती काढली गेली ती. पण डार्विनची थिअरी मात्र अजूनही तशी येते. तर डार्विनची थिअरी जी आहे ती अनुमानावरती डिपेंड आहे, इन्फरन्सवरती डिपेंड आहे. तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सत्रामध्ये बघू की अनुमान जे आहे ते कितपत बरोबर आहे. पण ह्या सत्रामध्ये आपण बघितलं की सायन्स जे आहे ते प्रत्यक्ष प्रमाणावरती बेस्ड आहे. सीइंग इज बिलिव्हिंग असं त्यांना म्हणायचं आहे. ह्या 5 इंद्रियांनी, हे डोळे वगैरे जे काही 5 इंद्रिय आहेत, कान, नाक वगैरे, जीभ वगैरे, वॉटेवर, त्वचा, तर यांनी जे काही नॉलेज आम्हाला ग्रहण केलं जातं दॅट इज द नॉलेज. बाकी काय आम्ही त्याला मानत नाही. हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. त्याच्यामध्ये सांगितलं मी की माणसामध्ये 4 इम्परफेक्शन आहेत. त्याच्यामुळं जे नॉलेज तो माणूस घेतो इट माइट बी इम्परफेक्ट. त्याच्यामध्ये बघितलं आपण की आपले सेन्सेस इम्परफेक्ट आहेत.
हा कानाचं एक उदाहरण सांगायचं राहिलं, जे कान आहेत ते फक्त काय करतात, 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ एवढ्याच रेंजमधलं त्यांना ऐकू येतं. त्याच्या पलीकडचं त्यांना काय ऐकू येत नाही, तेवढ्याच रेंजमध्ये ते ऐकू शकतात. तर सांगायचं काय, सेन्सेस इम्परफेक्ट आहेत. दुसरं म्हणजे टेंडन्सी टू चीट अदर, दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर टेंडन्सी टू कमिट मिस्टेक, चुका करण्याची प्रवृत्ती आहे. आणि टेंडन्सी टू बी इल्युजन्ड, भ्रमामध्ये राहण्याची एक वृत्ती आहे. तर ह्या 4 गोष्टीमुळं प्रत्यक्ष प्रमाणामधून जे नॉलेज येतं ते इट इज नॉट परफेक्ट आणि ते सतत बदलत असतं. सायन्स कधीही स्थिर नाही, आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. पूर्वी लोक मग ॲटॉमिक थिअरी, ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल, ही थिअरी. त्याच्यानंतर पुढची थिअरी नाव आठवत नाहीत मला त्यावेळी, पण आत्ता आठवत नाही. पण ॲटॉम इज अ स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ सबस्टन्स. परत पुढची थिअरी, ॲटॉममध्ये इलेक्ट्रॉन आहेत की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, केंद्रक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पुढं त्याच्यामध्ये न्यूट्रॉन पण आहेत, पॉझिट्रॉन पण आहेत. तर ह्या त्यांच्या थिअरी ज्या असतात त्या बदलत जातात, सतत चेंज होत राहतात. पण वेदास जे आहे त्याच्यामध्ये रिसर्चचा क्वेश्चन येत नाही. वेदास आर परफेक्ट, दॅट इज परफेक्ट नॉलेज. त्याच्यामध्ये रिसर्चचा काय भाग येत नाही. पण हा जो प्रकार आहे ह्याला आपण अवरोह पंथ म्हणतो. सॉरी यस, आरोह आणि अवरोह, यस, आरोह पंथ म्हणतो याला, आरोह पंथ. तर याच्यावरती आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करू. तर आपण प्रत्यक्ष प्रमाण याच्या बाबतीत बघितलं. अजून 2 प्रमाण आहेत नॉलेज घेण्याची की ज्याला अनुमान आणि काही ते शब्द प्रमाण. तर अनुमानामध्ये आपण डार्विनच्या थिअरीचा थोडंफार डिस्कस करू. ओके. आणि तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकताय. शंका येत नसतील तर याचा अर्थ सगळंच कळतं किंवा काहीच कळत नाही असा अर्थ आहे. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, समेत भक्तवृंद की जय.